आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. गताध्येय अभिवचन की हे अध्येय होईल निरूपण. श्रेय आणि प्रेयलक्षण सादर्या श्रवण ते की जे प्रकाश आणि अंधकार जैसे अन्योन्यवृत्त्याकार भिन्नरूपतेय परस्पर श्रेय प्रेय तयापरी प्रेयार्थ जयाचे अमन धावे स्वार्थापासाव तो भ्रांश पावे. श्रेय ते अविवेकरूप आहे, अविवेकरूप प्रेय. किय श्रेयाचा विषय केवळ वेद्या, प्रेयाचा तो निखळ अविदया. प्रेय कधी न भुलवी सुजना, श्रेय अज्ञान आवडे जोनवरी कनक कामी निवड. इंद्रियांची विषयांची आवड विवेक वैराग्या नाही अजोड. प्रेयची गोड तोडवरी निरक्षिराची मिसळ तेविय प्रेय श्रेयांची भेसळ जेविय दुग्ध तेवढेय निवळ सेविती मराळ मानसीय तेव्याच जे धीर बुद्धिमत्त विवेकी आणि भाग्यवत. श्रेयासी केवळ लोलंत प्रेयासी विन्मुख सर्वदा. तेच पहा मंदबुदधी शरीर पशु पुत्र धन मान आदी योगक्षेमाच्या लागोनी नादी प्रेय साधिती एकल्य. श्रेय काय प्रेय काय ज्ञात झालेय जरी उभय तैसाची ग्रहण व्यवसाय. जरी स्वायत्त पुरुषासी तरीही प्राप्त होता उभय. निवड करणे अवघड विषय करुनी मंदबुद्धीवरी जय. आलिंगी प्रेय तयासी सारुअ प्रेय आदरुअ श्रेय. पुरुषार्थ तो हाची होय असता पयमिश्रित तो य पयची घेई हंस जैसा. श्रेय आणि प्रेय ही दोन जरी ही पुरुषाचे स्वाधीन असमर्थ कराया हे अविवेचन विवेकहीन मंदमती. श्रेय ते आहे कशात आरंभ्य जाणिले पाहिजे निश्चित. मग येता प्रतिबंध मार्गात प्रतिकार साध्यंत करूये. येथेच पुरुषार्थ दृष्टीपुढा येवोनी ठाके दत्त निद्दा म्हणोनी श्रेयार्थची करा झगडा करोनी धडा बुद्धीचा. अतर्क्य संसारचक्राचे फेर अखंड भ्रमती अष्टौप्रहर आध्यात्मिकादी त्रिताप प्रखर दुर्निवार नरस आहे. तेणे आत्यंतिक दोखकर सहन करिता होई जर्जर. शोधी मग तन्निवर्तन प्र सोप्य सुखकर साधन्य. दोसह्य भवचक्र परिवर्तन होईल कैसे याचे स्तंभ न तदर्थ असेल काय साधन न हे अन्वेषण आदरी. थोर भाग्य हे बुद्धी उपजता तेथुनी निपजे पुरुषार्थता. मग तो सदुपाय साधकता निजस्वार्थावरील अनादि अविद्या अथवा माया शुक्तिरजत मृगजलवत्वा या अध्यासरूप महदंतरा या विलया नेल्या पाहिजे. स्वप्नांत सोन्याच्या गारा वर्षती प्रयत्न सांठवण केल्या अमिती वाटेवेळ्य कामास येती हारवून जाती जागृतीय. दृष्टादृष्ट भोगवासना आशा तृष्णा वा कामना सदैव प्रतिबंधक जाणा समूळ खाणा या आद्य अशक्य दिसाया. सूर्यक्रेय बुद्धी जेथुनी माघारी फिरे जेथ वेदश्रुतीचे पाऊल न शिरे ते निचकरे गुरु डावी. काम क्रोध उभयवृत्ती करून न देती ज्ञानप्राप्ती श्रवण मनन समाधिविच्छित्ती हातोहातीय त्या करीती. दीपाकर पुरा होता लागती संभवे काय लोटालोटी उभयत्र भेटी होण्याची खोटी. दीपत्वे उठे कर्पूर श्रुतिस्मृतींना अविहित दुष्कर्मी लोळे जो अविरत. ज्ञानी असूनी काय हित विहिताविहित जो नेणे तैसाच जो नित्य अशात. अंतःकरण असमाहित इंद्रिय लोलिय विक्षिप्त चित्त ज्ञान्य निर्वृत होईना. ज्याचे चित्तास समाधान जो गुरुपुत्र आचारवान ज्याचे निश्चल आत्मानुसंधान ज्ञानसंपन्न तो एक हो संसार व्हा मोक्षगामी. जाण्या जरी निजधाम्य होई शरीरथस्वामी. केवळ वाग्मी काय करी येथे वाचेसी नाही थार. अभ्यास एक सर्वसार रथस्थानीय योजी शरीर स्वय स्थिर बैसे गा या निजशरीराच्या रथी निजबुद्धीस करे सारथी. स्वय स्वामी बैसे रथी स्वस्थचित्त ऐस्त्व दुर्गमरूप रसमार्ग राजी. कंठावया मग सारथी योजी आवरी मनःप्रग्रहां माझी दशेंद्रियवाजी. उच्छृंखळ घोडे जरी सैरा धानवती लगाम राखील स्थानावरती तो निरवून सारथिया हात्य स्वस्थचित्त्य बैसेत्व. सारथी कुशल आणि निपुण तरीच घोडे चालती कसू न तोच मन प्रग्रहपराधी न होता बलहीन होतसे.
विवेकबुद्धीचे सारथ्य जेथ जो समनस्क समाहित चित्त तयासीच परमपद प्राप्त इतर मार्गात थकतात जयाचे सदा अयुक्त मन तया न कदा समाधान तया न तत्पदाभिगम न संसार परिवर्तन चुकेना ऐसे ते पद परम मोठ्य वास्तव्य तरी तयाचे कोठ्य मनींची आशंका फिटे प्रकट जय ते अपैस्य येथे न चले तर्कवाद अनुवाद प्रवाद वा सवाद ईशकृपेनेच लागेल दाद इतर वाद ते व्यर्थ न चले येथ तर्काची चतुराई तर्कनिमती कुंठित होई बोळा भावची सिद्धीस जाई हेच नवलाई येथील सम्यग्ज्ञानासी जे कारण ते गती आण ते बुद्धीही आण तो आगमज्ञही वेगळाच जाण उत्तम ज्ञानदानी जो काया अमोलिक चालिली वाया धनकामही दुपारची छाया जाणोनी हरीची दुर्घट माया लाग्या पाया संतांच्या संत भवसागरींचे तारू तू हो तेथील एक उतारू तयान्वीन पैलपारू कोण उतरव समर्थ विवेक वैराग्य यांची जो डग बांधील तयांची जो सांगड तो हो का जडमूळ दगड अवघड ना त्या भवसिंधू शंगुण ऐश्वर्य भगवंताचे वैराग्य प्रथमैश्वर्य साचे असतील जे महद्भाग्याचे विना इतरांचे वांट्या नये विहितकर्म केलियाविण ओईना चित्तशुद्धी निर्माण चित्तशुद्धी न होता जाण ज्ञानसंपादन घडेना तस्मात् कर्मची एक जाण ज्ञानप्राप्तीचे मूळ कारण नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठान तेणेच क्षाळणमळाचे एव शुद्ध झालेल्या चेत्तीय विवेक वैराग्य उत्पत्ती शमदमादी साधनसंपत्ती विदेहमुक्ती ये हात्य फलकामसंकल्पत्याग्य चित्तैकाग्रतेचे योग्य अनन्यत्वय जो गुरुसी शरणरी घे पदर्य घे त्या सद्गुरु जो बहिः प्रवृत्तिशून्य भाविक भक्त अनन्य ज्ञानलाभ होई प्रजन उपायन्य चालेना तेही ज्ञान लाभल्यावरी अधर्ममार्गे आचरण करी आत्मना अमूत्र खालिय नावरी त्रिशंकुपरी लोळकंबे जीवाची जे अज्ञानवृत्ती तीच खरी संसार प्रवृत्ती झाली या आत्मज्ञानप्राप्ती तेच निवृत्ती संसारा आत्मज्ञ सदा अहंभावरहित धर्माधर्म शुभाशुभविरहित तयांस्तेय संसारांतर्गत हिताहित काय पा विराली देहाहंकार वृत्ती तात्काळ तेथेच संचली निवृत्ती तीच जीवाची परमात्मस्थिती खूण निश्चितीय बांधावी प्रवृत्तीठाय शत्रू मित्र निवृत्तीचे तोंड हेय विचित्र मीच मी पाहता सर्वतर शत्रुत्व मित्रत्व तय कैंचे ऐसिया महासुखापुढेय देह महद्दुःख तेय बापुडेय तय कोण ऐहिक सुखारडे महत्सुख अतुडे जय ऐहिक धोखाचे डोंगर कोसळोत मग तयावर परी तो न हाले लवभ्र गिळेवा केवळ धीराचा भगवंत ज्यावरी प्रसन्न होतो त्यालाच मग तो वैराग्य देतो त्याशिय विवेकाची सांगड बांधितो पार उतरवितो भवसागर आदर्शी उमटल्या मुखाप्री स्पष्टात्मदर्शनी हेतू जो धरी तया येथे अभूक्य ब्रह्मलोकवरी जागा तिसरी नाहीच याज्ञ होता देवता तुप्ती पितृलोकाची होईल प्राप्ती लाधेल कर्मफलोपभुक्ती आत्मसंवित्ती लाधेना गंधर्व महर्जनस्तपः सतय तेथील आत्मदर्शन अति अविविक्त यालाग्य जे आत्मदर्शनास्क्त भूलोक यथोक्त वांछिती येथे होते चित्तशुद्धि आदर्शापरी निर्मल बुद्धि शुद्ध आत्मस्वरूप त्रिशुद्धि प्रतिबिंबित होतसे दुजे स्थान जे ब्रह्मलोक तेथेही होतो आत्मावलोक परी सायास लागती अनेक कष्टकारक अतितर तो सर्पावाई माया वेटाळी अक्षी आंतून आंतडीय पिळी बाहेरही सर्वांग कवटाळी समर्थ टाळी कोणतीये तुम्ही बसल्या बसल्या पाहता खिशांत 50 रुपये असता काढा पाहुव बाहेर आता ब्रह्म तोंड खिशांत तुमचेच काढा म्हणता हात घाली ती गृहस्थ पुडके खिशांतून काढी ती 10 25 नोटा मोजी ती पुडक्यात गृहस्थ विरघळले मनींचे मनीय केवढे महाराज अंतर्जनानी मस्तक ठेवीती तयांचे चरणीय आशीर्वचनीय उत्कंठा मग बाबा म्हणती ते वेळे गुंडाळ अपुल्या ब्रह्मगुंडाळेय लोभाचेय जाहल्याविण वाटोळेय ब्रह्म न मिळे तुझलाग्य पुत्रपश्वादी वित्तार्जन आसक्त्यांतची जयाचे मन तयास कैंचे ब्रह्मज्ञा न द्रव्यव्यवधान न सुटता महाकठीण वित्तमोह
तृष्णावर्त दोखगाह माद मात्सर मकर दू सह एक निस्पृह तरेल लोभाशिय ब्रह्माचे अखंड वैर तेथे ध्याना नाही अवस्र ह्येची मुक्ती विरक्ती साचार आचार भ्रष्ट लोभिष्ट लोभाठय्य नसे शाती ना समाधान ना निश्चिंती एक लोभ वसता चैत्य जाती मातींत साधन्य श्रुतिस्मृती सविहित ऐसे निषिद्ध जे दुश्चरित त्यातची सदैव जो आसक्त असमाहित चित्त तो तयानान विक्षिप्त चित्त सदैव दुष्कर्मी व्यावृत्त अखंड विषय कर्दम्य लोळत हिताहित देखेना हो का ब्रह्मविज्ञान संपन्न नाही जो फलेच्छेसी निर्विण्ण तोवरी वावते ब्रह्मविज्ञान आत्मसंपन्न नाही तो कोण कान्ह्य मागुव येत अधिकार पाहती संत प्रथमता जेसी जयाची योग्यता तैसेंच त्या देती ते जया मनिय रात्रंदिन देहाभिमान विषय चिंतन तया गुरुपदेशाचा क्षीण व्यर्थ नागवन उभयार्थ चित्तशुद्धी जाहल्या विण परमार्थी रिघुव पाहे जो आपण ज्ञानगर्वाची ती मिरवणं केवळ क्षीण तो खरा यास्तव रुचेल तेच बोलावे पचेल तितुकेंची अन्न खावे नातरी व्यर्थ अजीर्ण व्हावे हे अतोंड ठाव्या सकळी का माझा भांडार भरपूर आहे देईन जो जेयच आहे परिग्राहकाची शक्ती पाह्य देतो मी साहे तेच किय ऐकाल जरी हे लक्ष देऊन पावाल तुम्ही कृतकल्याण या पवित्र मशिदींत बैसून असात्य भाषण न करी मी ही संतवाक्य सुद्धा सरिता भावार्थी येथे बुडी देत अंतर्बाह्य लादे शुद्धता क्षरण होता मळाच्य ऐसा साईनाथांचा महिमा वर्णू जाता न पुरे सीमा उपमुव कैसे त्या निरुपमा शुद्ध प्रेमाधीन तो मौली ती सकळाची विश्रांती आर्तश्रांताची कल्पवल्ली आश्रिताची दिनादुबळ्यांची जी छाया संसारावरी पाणी देऊन गिरिकपाटीय मौन धरून एकांतवा स्वीकारून निष्कल्याण एक दक्ष जो ऐसे संत असती बहुत केवळ जे साधी ती निजस्वार्थ अथवा केवळ निजपरमार्थ काय किय अर्थ इतरांत्य तेव्य न साईबाबा महत नसता आपतेष्ट गणगोत घरदारवा जायासुत प्रपंचात राहती करतल भिक्षा 5 घरा तरुतलवास अष्टऊ प्रहरा मांडुनी थिता प्रपंच पसारा व्यवहार सारा शिकविती साधुनी नीच ब्रह्मस्थिती जनतेच्या कल्याणा झिजती ऐसे संत महामती विरळा जगतीय असतील धन्य तो देश धन्य ते अकोळ धन्य ती आईबापे निर्मळ धन्य त्यांचा कुसवा सोज्वळ प्रसवला निर्मळ हेय रत्न अनायास्य परीस लादला पाषाण समजुनी बहुतीय जुगारीला शिरडीन त्या परम भागवताला कोण्य न ओळखीला बहुकाळ जैसे उकिरडा रत्न पडावे पोरांबाळा सांपडावे त्यांनी वाटेल तेथे उडवावे खुशाल तुडवाव्या दगडस्य असो यापरी तो ब्रह्माचा भोगता आशीर्वचनीय पावे तृप्ता तिसगत तुम्हा आम्हा समस्त बिकट रस्ता सोडावा जोनवरी बाह्य विषयांचे सेवन शब्दश्रवण स्पर्शसंवेदन आमोदाप्राणन बाह्यांगदर्शन तन्नविरोधन विषयार्था झालियाविन इंद्रियनिरोधन स्वभावप्रवृत्त परावर्तन प्रत्यग्रूपाचे अवलोकन वा तद्बोधन अशक्य आद्य व्हाव्या सर्वेषणाविहीन मग सद्गुरुसिय अनन्यशरण ऐसा जो दृढ श्रद्धासंपन्न आत्मविज्ञाना पात्र तो श्रोत्रादी पंचज्ञानेंद्रियेय त्यागी जेतील जय स्वस्वविषय मन संकल्प विकल्प स्वयेय त्यागिल निश्चय जे काळ्य एव प्रतिनिवृत्त जय अंतर बुद्धीही सांडील निश्चय व्यापार तेच ते परमगती साचार निर्विकार ब्रह्म ते बुद्धी होईल निश्चयशून्य चित्तही जय पावेल चैतन्य तयस्तोच एक न तज्ञ आत्म्यात्या धन्य जाणील होता विषयांपासून विन्मुख होतील इंद्रिये आत्मोन्मुख तेव्हांच प्रकटेल निजसुख इतर सर्व असुखतेय जे विषय विकार प्रच्छन्न अतिसूक्ष्म दुर्दर्श आत्मज्ञान परमानंद प्राप्तीचे साधन अतिगहन आकळाया हिरण्यगर्भपदापर्यंत इहामूत्रविषयी विरक्त तोच एक ब्रह्मपदाभिषिक्त तो एक मुक्त जाणावा चित्तास विषयापासून हळूहळू मागवत्या फिरवून आत्मरूप्या स्थिर करून आत्मज्ञान जोडाव्य इहामूत्रफळ भोगविराग हर्षशोकादी द्वंद्वत्याग बुद्धिमंतासीच हा भोग अध्यात्मयोग तो हाची अधिदैवाध्यात्माधिभौतिकीय
निखिल वडवानल ज्वालादिकीय संतप्त संसारार्णवोदकीय कोण किय सुखी असेल तेण्या वाव्या निजसमुद्धरण व्हाव्या साईप्रसाद संपन्न कराव्या तच्चरित्रावलोकन श्रवण मनन सादर्य हेय श्री साईनाथ चरित्र श्रोत्या सापुत मित्र कलत्र परिस्ता साधेल इहपरतर लीला विचित्र बाबांची सभाग्य श्रद्धाळू श्रोते तेची या कथांचे परिस्ता अति हळूवार चित्तेय शांतते येते शांतता या कथानी स्यंदनिर्ज्रिय कर्माकर्मलवण वीरे श्रवणद्वारे नयनी अशिरे रूप साजिर्या साईंचे चरित्र श्रवण्या पातका हा स चरित्र श्रवण्या काळावरी का स चरित्र श्रवण्या परमोलास श्रोते निरायास पावती श्रवण्या शुद्ध अंत कर्ण श्रवण्या चुकेल जन्म मर्ण श्रवण्या श्रोतया ब्रह्मपण केवळ ब्रह्मार्पण कर्मान्य ऐसा हा सायसेवाकाम सेवका सदा करी निष्काम निजभक्तां श्रीसाईराम देईल आराम सर्वदा भागशः या ग्रंथाचे वाचन अथवा श्रवण आणि परिशीलन मनन आणि निधिध्यासन करा अनुदिन श्रोते हो आनंदो ब्रह्मेती व्यजानात हलत हे तरी तेत्तेर्या श्रुती विख्यात ते असते बाबा अनुवाद श्रुतिनिर्णित भक्तांतेय फिकीर न करावी यत्किंचित सदा असाव्या आनंदभरीत चिंता न करावी आमरणांत उपदेश नित्य बाबांचा असो ब्रह्मतत्व निर्धारण हेय या अध्यायाचे धोरण किय हि नोक भवतारण जाईल शरण सायस्त्याग हितवचन वारंवार सांगाव्या करावा परोपकार बाबा तयाचा करुनी अनुकार तदनुसार प्रवर्तती हे संयुक्तिक किय अयुक्तिक हे मतभेद केवळ वैयक्तिक जेण्या सामान्य जनतेसी तो तोच किय रोख हे ग्रंथीय हेंची आहे येथे प्रयोजन बाबा जाणीत कार्यकारण जैसे तयाचे मनेपसीत जाण होशमणही तैसेंच गुरुमुखींच्या कथा ऐकाव्या अतर्क्य लीला अनुभवावया स्मरतील त्या संग्रही ठेवाव्या परिस्वाव्या इतरांतेय साईंचे हे चरित्र बरेय श्रवण करिता अत्याद्रेय श्रोतियावक्त्यांचे दैन्य रे दुर्दनोसरे अवघ्यांचे पाहुनी बाबांची अलौकिक लीला कोण अभागी चकित न झाला केवळ दर्शनमात्रेंची निवाला लीन झाला पदकमलीय विशद चरितेय या सायच्य प्रशस्त चित्ते ऐकाव्याची संधी येता ऐसी सुखाची कोण फुकाची दवडील पुत्र मित्र कलत्रावर्त कामक्रोधादिग्राहयुक्त 59 नाना रोग तिमिंगिलोज्जुंबित उद्वेलित आशा कल्लोळीय वेळीय उद्वेगाचा झटका येवोनी जातो घटकोघटका द्वंद्व माजूनी ओढतो खटका परीन तटका तोडावे स्वयस जीवास करावा बोध किय तोच आहेस ब्रह्म शुद्ध झालासी देहसंगेय बदद्ध नलिकापिनद्ध शुक जैसा भूललासी केवळ मोहमाये तेण्या विसरलासी निजसूये तुझा तोच सावध होय स्वरूपा ये झडकरी भ्रमामुळे वाढला भ्रम देहाभिमानादी संभ्रम मृगजलसम हेयमी म जाणूनी निर्मम होय का या मी तुंपणाचे प्रपच्य गुंताव्या का नीट विवच्य सोडावळले पाय पची उड्डाण्या उंची विहर्क्य मुक्त तेथे बद्धता असे बद्धतेपाश्य मुक्तता वसे परत होनीय उभयतशे शुद्ध स्वंशय राही अबा हे तोंड साक्षेपतेचे ज्ञान सुख वा दुःख सर्वाज्ञान दवडोनी संपादीय विज्ञान ब्रह्मज्ञान पाश्य देह्य जोन्वर मी तुंपणा तोंड न त्व निजहिताचा देखणा तो टाक पाह्य आपापणा कृपणपणा भिरकाव्य कुबेरासम धनवत भिक्षावृत्ती जरी विचत तरी ते केवळ नष्टचरित विपरीतपण अज्ञानान्य कराव्या नित्य सच्छास्त्र श्रवण विश्वास्य पाळाव्या सद्गुरुवचन राहुनी सदा सावधान अनुसंधान राखाव्य पाहुनी जन ते आचार पद्धती निजोद्धार मार्ग चोखाळती असंख्य जीव उद्धरती सहजगती त्यांचेनी कदा येईल एसी घटका घडेल भवपाशांतुनी सुटका जय आहनेशा मनास चाटका अवचट तटका तो सोडी साधवेल तो एकांत साधून संसार निसार ही गांठ बांधून अध्ययन आणि आत्मचिंतन यांत चिरंतन असाव्य भक्तिश्रद्धान्वित मने शिष्य पूर्ण विनय संपन्ने
शरण साष्टांग गेलियावी न्य ज्ञानकेण्या गुरु न दे सर्वस्व्य गुरुशुश्रूषा करावी बंधमोक्ष वृत्ती विवरावी विद्याविद्यादी प्रश्न धरावी गुरुराव्य सफलता आत्मा कोण परात्मा कोण कोणानं सांगाव्य गुरुविन गुरुही न येता शरण पूर्ण देती न कणही ज्ञानाचा गुरुविना इतर्या देता ज्ञाना संसार निवर्तक ते होईना मोक्षफलप्रद लवई असेना मना ठसेना कदापि तस्मात् गुरुविना ज्ञान नो हे वेदेत सकल विद्वाना हेय ब्रह्मात्मैक्यविषय सोये समर्थ पाय गुरुचे तेथे न करिता अनमा न सांडोनी ताठा अभिमान न होवोनी अखंड दंडायमान न खालवा मान गुरुपद्य दासानुदास मी तुमचा भरवसा एकतव पदाचा धरोनी पावलो म्हणा वाचा धडा जीवाचा दृढ करा मग पहा चमत्कार तयाचा तो गुरुदयाळनव हेलावे साचा निक्षेजिया तरंगाच्या झेली वरच्यावरी तो शिर्य ठेवी अभयहस्त ईडा पेडा करोनी उद्ध्वस्त जाळोनी पातकाच्या राशी समस्त उदी मस्तकीय फासी तो एव ब्रह्मार्थिया ब्रह्मनिरूपण यातून केवळ निमित्त जाणं जीवशिवैक्यतेची खूण भक्तांग संपूर्ण कथियेली आता महाराजांची एवढी अतुल प्रज्ञाविद्या गाढी असता थट्टेची काय प्रौढी काय आवडी विनोदीय सहज शंका घेईल मन परी पाहता विचारून एकची आहे समाधान सावधान परिसिजे मुलांबाळांस्वय बोलता त्यांच्या बोबड्या बोलात रामता प्रौढत्वाच्या कथा वार्ता कधीही होतात कायक्य नसते अप्रेम का तयानुरी ते काय वर्णू शकेल वैखरी परिबोधप्रदान कोसरी विनोद मस्करी ही एक काय आहे रोगपोटीय हे काय आहे बाळास दृष्टी मातेस पाजावी लागे गुटी जरी ते हट्टी पिना कधीय आंजारून गोंजारून कधीय नेत्र पिंजारून कधीय चतुर्दशरत्न प्रयोजन कधीय आलिंगन सप्रेम तेच होऊ लागता प्रौढ करावे वाटे तयांचे कोड परिबुद्धी तीव्र वा बोजड तैसाच निवाड ज्ञानाचा तीव्र बुद्धीचे तीव्र ग्रहण उपदेश ठरता नलगे क्षण तेच जडबुद्धीचे विलक्षण बहुत्रक्षण सायास समर्थ साई ज्ञाननिधी जया भक्ताची जेसी बुदद्धी आद्य निर्धारून पात्रशुदद्धी ज्ञानसमृद्धै वितरत तयांस पूर्ण अंतर्ज्ञान तयांस आद्यच सर्वांची जाण जयास जैसे योग्य साधन तयाचे नियमन तैसेंच जैसा जयाचा अधिकार तयाचा आद्यच करुनी विचार योग्यायोग्यतेनुसार भक्तांचा भार बाबांना तैसेच आम्ही दिसाया थोर परी त्या सिद्ध साईसमोर खरेच आम्ही पोरानुनी पोर विनोदीय आतुर सर्वदा विनोदांचे बाबा आग्र जे जे ठाय्य जयासी आद्र ते यथेष्ट पुरवुनी समग्र राखीत अव्यग्र भक्तांस सुबुद्ध वा बुद्धिमद वाचिता प्रकटेल परमानद परिसता वाढेल श्रवणशद मन्य स्वानंद संतुष्टी आवर्तनीय परमार्थबोध निदिध्यासनीय महदालाद सौख्य उपजेल अखंड निर्बाध एसी अगाध ही लीला भाग्य जेणे अनुभव येथिला यत्किंचितही असेल भोगीला कायावाचामन्या तो खिळीला अतर्क्य लीला साईंची हेमाड साईपय शरण विनोदमार्गे ज्ञानप्रदान भक्तकल्याण एक प्रयोजन निमित्त जाण ब्रह्मार्थिया पुढील अध्याय याहून गोड श्रवणार्थियांचे पुरेल कोड माझी या जीवींची गुप्तहोड फोड फोडोनी पुरविल्य मी जाईन माधवापाशिय बाबांचा निरोप देईन त्याशी पावेन कैसा अनुग्रहाशी साध्यन त्यांशी परिसाजी स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते भक्तहेमाडपंत विरचिते श्रीसाई समर्थ सच्चरिते ब्रह्मज्ञानकथन नाम सप्तशोऽध्यायः संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभ भावतु।